जयडे जयडे ए जीजे जयडे कुठे जयडे काय हो? अगं मी दूध घालायला जाताना बाहेर दूध ठेवलं म्हणून सांगितलं होतं ना, घ्यायचं नाही आत. इसरले, मी बी बाहेर गेले होते ना. अगं मग परत आलीस त्यावेळी घ्यायचं. लक्षात नाही आलं माझ्या. काय कुठं लक्ष असतं तुझं काय माहित. घे. आणि वय ग, मी आलो तो फॅट किती कमी भरत होती, आता बघ फॅट कशी वाढली परत. काय गुरांकडे लक्ष नाही काय नाही. पेंट घालत होता का नव्हतं म्हशीला काय माहिती. ही जे फॅट बघ किती वाढली परत. आणि काय ग, काय झालं तुम्हाला? अरे कोणी बोलत का नाही? जयडे काय झालंय? मी आल्यापासून अशाच बसल्यात दोघी, काय सांगना बी झाल्यात. आणि मामा कुठं आहे मग? ते येऊन गेले परत बाहेर कुठेतरी. मामी काय झालंय? सांगते, थांबा. लग्नाची तारीख ठरली आहे. काय? किती तारीख आहे? 20 मे. 20 आहे व्हय? आणि मग मामा कुठं आहे? पवारांच्या घरी गेलेत सांगायला. काय ग जेडे, तू बी आमच्यासारखंच टेन्शन घेतलंस वय? इतक्यात समजा कसं होणार म्हणून? हा का, काय काळजी करू नको. समजा करू आपण, धूमधडाक्यात लगीन लावून द्यायचं. आणि अजिंक्यांचं झालं का नाही की तुझं बी लगेच उरकायचं. होय का नाही वा अजिंक्य? तर आपण जेडीचं बी लग्न जोरात करायचंय. अरे मी तर म्हणते दोघांचे एकाच भांड्यात लावून देऊया. पण आता हिनं बी आधीच कुणी बघून ठेवलं असता तर अजिंक्यांसारखं जुळलं असतं ना. मामी तुम्ही काय काळजी करू नका. अहो आपण बघू त्यासाठी चांगला पोरगा. हा काय जेडे? लाजली वाटत. काय बाई, ह्या पोरगीचं काही कळतच नाही बघ. पुष्पे, तेवढं ती फडक्यान दूध घे पुसून. होय. ह्या आप्पाचं काय कळानच झालंय बघ. का काय झालं? अरे दुबईला जायचं म्हणतोय. काय करावं आता? नाना, मला बी वाटतं की त्यांनी जायला पाहिजे. अगं पण काय गरज आहे का? नाना, शीतलीच्या लग्नाचं चाललंय म्हटल्यावरती हात पाय हलवायला नको का? आणि तिकडे काय लगेच गेल्या गेल्या पैसे मिळणार आहेत दावा? पैसे जरी आता मिळणार नसले ना तरी आपण जो खर्च करतोय ना तो भरून काढायला तरी मदत होईल. बरोबर आहे तुझं, पण तिकडं जायचं म्हणजे त्यांची इच्छा आहे आणि मला बी तसंच वाटतंय. बाकी सगळं तुम्ही म्हणाल तसं. मला बी ताई म्हणतात तसंच वाटतंय. म्हणजे आप्पा जरी नसले लग्नाला तरी सवरे आहेच की सगळं करायला. नाना आहेत का नाना? हा या समाधान दादा आहे. अरे ये समाधान. रामकृष्ण हरी. नमस्कार. बस की. गुरुजींकडे गेलो होतो पत्रिका घेऊन मुहूर्त काढायला. ही शीतलची पत्रिका. काय म्हणाले गुरुजी? गुरुजी म्हणले की थांब शीतलला बोलावा. हा, म्हणजे कसं तिच्या समोरच होऊ देत सगळं. काय झालं नाना? अगं समाधान आलाय. गुरुजींकडे जाऊन आला मुहूर्त बघून. समाधान सांग बाबा, काय म्हणाले गुरुजी? गुरुजींनी दोन्ही पत्रिका बघितल्या आणि मुहूर्त काढला. 20 मे. 20 मे? 20 मे म्हणजे आठवडाच राहिला की. होय. अहो पण एवढ्यात सगळं कसं होणार?
म्हणजे हॉल ठरवायचा, बस्ता बांधायचा, पत्रिका छापायच्या, त्या वाटायच्या, सगळं कसं जमणार एवढ्यात? मान्य आहे वहिनी, दिवस कमी आहेत, त्यात पोरीचं घर आहे म्हटल्यावर आणखीन गडबड असते. पण आता टाइम कमी आहे म्हटल्यावर आपल्याला इलाज नाही हो. त्यानंतरचं नाही काय एखादा? अहो 20 मे म्हणजे लयच लवकर होतंय. त्यानंतरचा एखादा त्यानंतरचा बघितलाच नाही, कारण 20 मेला जर लग्न झालं तरच अजिंक्य आणि शीतलला 10-12 दिवस एकत्र राहायला मिळेल. टाइम भेटेल ना थोडा. नंतर अजिंक्य जाणार आणि पुन्हा ते सुट्टीला येणार, ते 6 महिन्यानं. 6 महिन्यानं? होय, तवर सुट्टीच नसती. अहो नाना, 6 महिन्यानं सुट्टी म्हणजे तवर शीतल एकटीच वय. दिवाळी नंतर करूयात का मग? म्हणजे तयारीला हातात दिवस पण राहतील. हे बघ, पोरांना चालत असेल ना तर माझी काहीच हरकत नाही. अहो पण ना तवर नुसतं बोलून ठेवायचं म्हणजे बरं दिसत नाही. मग कसं करावं? आत्ताच करायचं का? काय ग शीतल? मला चालेल. समाधान, लागू तयारीला. बरं. येऊ का नाना? जर चहा घेऊन जावा की. नको, आता चहाचं नको, बरीच काम आहेत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नाना, अहो इतक्या कमी दिवसात सगळी तयारी कशी करणार? अरे करावी लागेल, त्याला पर्याय नाही. हे बघा, अडचणी काय आहेत याच्यावर काथ्याकूट करण्यापेक्षा त्या सोडवायच्या कसं आहे ह्याच्यावर भर देऊया. अहो पण एवढ्या दिवसात पत्रिका तरी छापून येतील का? हे बघ, नाही झाल्या तर अक्षरा वाटून बोलवणी करू, नाहीतर फोनवर करू. जितू, तू उद्याच्या उद्या हॉलचं बघ. उषा, तू आणि नीलम तुम्ही दोघींनी बसत्याचा बघा. सुमन, तू रुकवाताचा बघणार आहेस. आणि नीलम, आप्पाला फोन करून विचार पत्रिकांचं काय होतंय, उद्याच्या उद्या मिळतात का? जर होत असतील तर करायला सांग आणि लगेच पाठवून दे म्हणाव. आपण लईच गडबड करतोय असं नाही का वाटत तुम्हाला? म्हणजे बघा की त्यानंतर अजिंक्य लगेच बाडोबर जाणार, मग असा किती सगळं मिळणार आहे या दोघांना? उषा, अगं त्याला पर्याय नाही. दिवाळीत लग्न करायचं म्हणतेस, पण तसं होत नाही. आत्ता ठरवून ठेवायचं आणि 6 महिन्यानं लग्न करायचं असं समाधान म्हणला तसं मला बी नाही पटत. हे बघ, त्या दोघांना काय अडचण नाही हे महत्वाचं. आणि त्यांनी पण दोघांनी काहीतरी विचार केला असेलच की. काय ग शीतल? शितलीचा फोन. बोल की शितले. यस मुडे. काय ग, काय झालं? लग्नाची तारीख ठरली. काय? किती? 20 मे. 20 मे? अगं 20 मेला लग्न म्हणजे किती कमी दिवस राहिलेत आपल्याकडं. मला तर लई म्हणजे लईच आनंद झालाय. शितले, लई भारी न्यूज दिलीस बघ. अभी तो मेरे को काम पे लग्नाच पडेगा. कसल्या म्हणजे? मेहंदी कोण काढणार आहे? कोपरापर्यंत मेहंदी काढणार आहे मी. और वो भी भारी वाली. भारी तर काढायचीच आहे, पण त्यात आजाचं नाव कसं लपवायचं याचा आधी विचार कर. आजाचं नाव असं लपवते ना की शोधलं तरी पण सापडणार नाही. यास्मिन, मला लई भारी वाटतंय. शितले, आयुष्यात आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना त्याच्याबरोबर लग्न करायचं भाग्य लई कमी जणांच्या नशिबात असतं. तुझं आजाबर लग्न होणार म्हटलं तुला भारी वाटणारच की. मग घरी सगळी गडबड सुरू असेल ना? उठ की बाबा, दमलो. अरे एवढं दमून कसं चाललं?
अरे चितलीच आजीच लगीन आहे ना, मग आपल्याला नाचलं पाहिजे. होय पण थांब जरा. मी आजीच्या लग्नात असं नाचणार आहे, वरातीतलं घोडं पण म्हणलं पाहिजे. कोण नाचतो यो? गाडाव. मी काय गाडा होय? मी होय. यो कोण? मायकल जॅक्सन. चांदोडीतला मायकल जॅक्सन. नाच बाबा, तूच नाच. नाचणारच आहे की. मी काय भेटतो काय कुणाच्या बाप्पाला? ऐका कोण? कोण ये इकडे. रावल्या, नाचण्याबरोबर आपल्या लग्नात कामं बी करायच्यात. हा मग सगळी कामं मीच करणार आहे की. पत्रिका वाटण्यापासून ती पंक्ती वाढूस्तवर सगळं मीच करणार आहे. पत्रिका वाटत तेवढं तू करू नकोस बघ. का र? तू पत्रिका वाटस तोवर यांचं लग्न व्हायचं इकडं. अरे मला काय म्हणतोय? जोग यानं गेलाय. मग त्याचा जो करतो कशाला हसतोस? जो हसतो त्याचा लय राग येतो. माझं तळक सनकत. काय लका अजून असतोय होय? लका मी दोस्त आहे का नाही तुमचा? मी एवढं करतोय तुमच्यासाठी, माझी तुम्ही चेष्टा करताय होय? इक्या माझी चेष्टा करू नकोस बर का, नाही तर तुला मी शापच देईन. तुझं लगीनच होणार नाही. शाप देण्यापेक्षा ना जरा स्वतःचा स्पीड वाढव. माझा स्पीड वाढला का नाही? मग काय तर तुमचा इस्लामपूरचा फास्ट रावलाय का नाही, त्याच्यापेक्षा फास्ट कर बाबा, काय करायचंय ते कर. आणि अजय, तू आम्हाला पार्टी कधी देणार आहेस? तुम्ही लग्नात वाढायला येणारच आहे की. अरे आम्हाला लग्नातली नको, आम्हाला स्पेशल पाहिजे. आणि ती बी डाब्याव. बघू. ए बेटे, तू जर पार्टी दिली नाहीस का नाही तर मला घोड्यावर बसून दाख. घोड्यावर बसायचं आहे ना तुला? घोड्यावर मी बसतच असतो. काय पार्टी न देताना तुम्हाला घोड्यावर बसून दाखव. अरे या विक्रम फौजीशी गाठ आहे. रावल्या काय नाही. हा गाठ आहे, गाठ आहे. आजा तू पार्टी नाहीच दे, तुझा पाय चोडतो का नाही बघ घोड्यावरून. तुला काय करायचं ते कर जा. तुला दाखवतो लग्नात मी शर्टच काढून बनलेला फिरतो का नाही बघ. ए बाबा, असं काय करू नको. देतो तुला पार्टी. आता कस? अरे टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली म्हटल्यावर मोबाईल मध्ये डिलीट केलेला व्हिडिओ काही करून परत मिळवता आलाच पाहिजे. अहो भैया, मान्य टेक्नॉलॉजी पुढे गेली, पण भैया कसं असतं माहितीये का, डेटा रिकव्हरी करायचं एक सॉफ्टवेअर असतं. मी त्यात पण चेक केलं, पण व्हिडिओ त्यात पण नाही मिळाला भैया. टॅलेंट काही करून अजिंक्य जयश्रीचा व्हिडिओ आपल्याला परत मिळाला पाहिजे, कारण तो एकच चान्स आहे शीतलानं अजिंक्यचं लग्न मोडायचा. भैया, त्या जयश्रीनं आपल्या मोबाईल मधला व्हिडिओ डिलीट करून लई मोठी चूक केली. नाही टॅलेंट, ती एवढी मूर्ख नक्कीच नाही. तिनं भले आपल्या मोबाईल मधला व्हिडिओ डिलीट केला असेल, पण तिच्या मोबाईल मध्ये हाय अजून. ती नक्कीच काहीतरी करणार बघ. पण ती काय करणार नाही हे आपल्याला कळलं पाहिजे. काय रे, माझे हात दगडाखाली अडकल्यात म्हणून मला काय करता येई नाही. एवढं सगळं झालं तर ती शांत कशी काय अजून? मला तर ती वादळापूर्वीची शांतता वाटते. आणि ती काल बघितलं ना कसं कसं बोलली तुम्हाला. आपल्याला येऊन म्हणते गोट्या खेळताय काय, जंगल पेटून द्यायची गोष्टी करती. अरे स्वतःचं घर पेटलंय म्हणाव ते बघा. ती तिला म्हणाव तो व्हिडिओ केला ना, ते सोशल मीडियाला टाकून जे होईल ते होईल. हो नाही नाही भैया, ती असं करेल असं वाटत नाही. नाही टॅलेंट, ती काय तर करणार नक्की बघ. अरे जी मुलगी स्वतःचा हात कापून घ्यायला कमी करत नाही ना, ती दुसऱ्याचा नरड कापायला कमी करणार नाही. ती काय तर करणार, तिने काहीतरी केलं पाहिजे. ती एकमेव व्यक्ती जी हे लग्न थांबवू शकते. भैया, एक आयडिया. काय? आपणच तिच्या मोबाईल मधला व्हिडिओ मिळवला तर. टॅलेंट, टॅलेंट नावाला तरी जाग जरा.
या आत्ताच्या सिच्युएशनला तिला फसवून तिच्याकडनं परत व्हिडिओ मिळवणं आपल्याला परवडणार नाही. हा ते बी खरे. सोडा हे पवारांच्या घरी इन्कमचे काय काय सोर्स आहेत ना ह्याची माहिती काढा. भैया भैया काय रे जाम्या, काय झालं आरडायला? भैया एक बॅड न्यूज आहे. तुझ्याकडनं दुसरं काय अपेक्षित का माझ्या? बोल. अहो भैया, अजिंक्य आणि शीतलचं लग्न ठरलंय. काय सांगतोय? हे ऐकलं का काय सांगतोय ह्यो? अरे सगळ्या गावाला कळलंय, नवीन काय तर सांग. अहो भैया, लग्नाची तारीख पण ठरल्या 20 मे. तुला कोणी सांगितलं? अहो भैया, यास्मिनला फोन आला होता शीतलचा. 20 मे अजिंक्य आणि शीतलचं लग्न. अजिंक्य वीड शीतल. आहेर काय द्यायचं? हा आहेर. अरे दोघांचं लग्न होणार ना आता. दोघं सुखानं संसार करणार. आहेर दिला पाहिजे ना. नीट विचार करून आहेर दिला पाहिजे. आयुष्यभर लक्षात राहील असा. जेडे त्याला विस्त्रीला. जेडे जरा नीट लक्ष देऊन इस्त्री कर, नाही तर परवासारखं काहीतरी ठेवशील बाई जाळून बिळून. परवा काय झालं? अरे त्या पुष्पीच्या साडीचा काट जाळला की. जेडे काय झालंय? समाधान्या शीतलच्या घरी गेलेला का? जाऊन आलो की. मग काय म्हणाले? आत्ताच एवढ्यात लग्नाचं नको म्हणत होते, दिवाळीत बघू म्हणले. मग सांगितलं की आजाला आणि शीतलीला एकमेकाला येळ देता आला पाहिजे. म्हटलं आत्ताच करूयात. मग झाली का तयार? होय, पण त्याच्यात त्यांची बी काय चूक नाही ग. एवढ्या लवकर सगळं करायचं म्हटल्यावर काळजी वाटणारच की. त्यात त्यांची पुरीकडची बाजू आहे. पण जिजे आपण बी कामाला लागलं पाहिजे. आजाचं लग्न गावाच्या लक्षात राहील असं करायला पाहिजे आपण. समाधान्या अक्षी माझ्या मनातलं बोललाच बघ. मला जरा बोलायचंय. आजा तुझ्या त्या मित्रांना जरा लवकरच बोलून घे. कशाला? अरे असू दे, मदतीला असलेलं बरं असतं ना. अगं आपली विकेंड रावली आहेतच की. हा ना, मंडातली बी पोरं आहेत की. बाद झाली तेवढी. जिजे मायडीला फोन करून बोलवून घे. तिला म्हणावं घरचंच कार्य आहे. होय होय, अरे तिला बोलून घे म्हणजे काळजीच नाही बघ. ती आली की नाही की एकटीच मी काम करेल. ऐकते मी. उगाच कशाला त्यांना त्रास? त्यात त्रास कसला आलाय ग? आणि ती काही बाहेरची आहे वे. आणि तसं बी पुष्पे तुझ्या एकटीची ही सगळी कामं होणार आहेत का? ते बी आहेच म्हणा. आणि तुम्ही मला मदत केली असती, पण नेमकं तुम्हाला लागलंय ना. बरं बोलवा त्यांना. मला जरा बोलायचंय. जरा थांब ग. ते पत्रिकेचं पण आत्ताच बघितलं पाहिजे. अरे लवकर देणार कुणी आहे का बघून सांग की त्याला. आणि हे बघ समाधान्या, आपल्याला काही लय काही महागातली पत्रिका छापायची गरज नाही. हा, आणि मी काय म्हणतोय, होईल तेवढाच खर्च करायचा आपण. ए तू गप जरा. काय सारखं खर्च वाढवायचा नाही, खर्च वाढवायचा नाही. अरे लग्न एकदाच होतं, सारखं सारखं होत नाही. आता लग्नात खर्च नाही व्हायचा तर कधी व्हायचा रे? मला काहीतरी बोलायचंय. अगं जर थांब की जयश्री, तर महत्वाचं चाललंय कळत नाही वे. आणि हे बघ समाधान्या, आपल्याला काही जास्त आवाढव्य खर्च करायची गरज नाही. आपल्याला झेपल पेलल तेवढंच आपण खर्च करायचा. होय, हॉलचं ते बघणार आहेत. आणि बँड आपण ठरवूयात. आजा तू इक्यान राहुल्या तिघांनी मिळून बँड कुठला ठरवायचा ती मला सांगा. मी पुढचं त्यांच्याशी बोलून घेतो. किती वेळा सांगते मी, मला बोलायचंय बोलायचंय म्हणून. कुणाचंच लक्ष नाही. अगं काय झालं ग? पप्पा मला बोलायचंय. काय बोलायचंय तुला? अजिंक्यांच्या आधी माझं लग्न व्हायला पाहिजे. जेडे काय बी कशी बोलतेस ग? मी काय बोलतेय ना ते मला चांगलंच कळतंय. परत एकदा सगळ्यांनी नीट ऐका. अजिंक्यांच्या आधी माझंच लग्न व्हायला पाहिजे. अगं पण जेडे एवढं लवकर कसं काय जमल? ते तुमचं तुम्ही ठरवा.
आता मला फक्त एक गोष्ट सांगा, मुलगा तुम्ही बघताय का मी बघू?